ऐन पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये सध्या वैशाख वणवा पाहायला मिळतो आहे। 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा एक टिपूस देखील पडलेला नाहीये। 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील अ, अ, अनेक भागात सध्या रखरखीत ऊन जाणवत आहे। कमाल तापमानामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते। तापमान वाढीचा परिणाम थेट भात शेतीवरती झालेला पाहायला मिळतोय। बघू शकता की आपण सध्या रत्नागिरी जवळच्या एका भात शेतामध्ये आलेलो आहोत आणि या भातावरती सध्या तापमान जे वाढतं आहे त्याचा परिणाम या ठिकाणी दिसू लागलेला आहे। हे भात जे आहे ते करपू लागलेलं आहे, तर अनेक भाताच्या पिकावरती या ठिकाणी करपा रोग पडलेला आहे। कमाल तापमान देखील वाढलेले आहे आणि त्याचा परिणाम सध्या भात शेतीवरती जाणवू लागलेला आहे। जोरावर असलेली भात शेती या ठिकाणी करपायला लागलेली पाहायला मिळते आहे। उत्तर ते दक्षिण व्यासावर हवेचा दाब वाढल्याने कोकणातील पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला आहे। कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळं या तापमान वाढीमुळे सध्या कोकणवासीय देखील हैराण झालेले पाहायला मिळत आहेत। असेच हीच परिस्थिती पुढचे 2 ते 3 दिवस या ठिकाणी कायम असणार आहे आणि ऐन पावसाळ्यात सध्या पाऊस गायब झाल्यामुळं कोकणवासियांची चिंता या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।